हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशात माहीत ना, मजेत राहायला पाहिजे. तर सुप्रभात मित्रमंडळी. तर आजचा गावचा तिसरा दिवस आणि आज आम्ही चालू आहे मुंबईला. परतीचा प्रवास आता चालू होणार आहे, मांडवीने जाणार आहेत. तर बघू, दर्शन वगैरे इथं करू. देवाचा खाली मंदिर आहे गावचा, तर तिथं दर्शन वगैरे करू आणि इथून 10-10:15 वाजता निघू. 11:50च्या गाडीचा टाईम टेबल आहे. गाडी काय लेटच असते, 12:30पर्यंत येईल. तर आपण लवकरच जायचा प्रयत्न करू. वैभवडीच्या मार्गे जायचं आहे. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा. भरपूर मजा केली आणि कालपर्यंत भरपूर खाल्लं, भरपूर फिरलो. तर आता परत फायनली चाललो आहे मुंबईला. तर चला चला शिल्पक, फायनली आता आपण जायचं आहे मुंबईला. हे पण तुम्ही काही सलीग जातातच की वनभोजनला? वनभोजनला जातात वाटते. तू त्याच्यात पडला असतास रात्री, तुला माहिती आहे? त्याच्यात पडला असतास रात्री. हा हा चल. सकाळी सकाळी वातावरण एक नंबर झालंय ना. सगळं दव पडलाय. गवतात पाय घालू नको. इकडं आमच्याकडे सगळ्या उटी कशा करून टाकल्या नाही बघा. आता ह्या कशा डायरेक्ट वाड्यात भरायचं. सगळा गवत काढलेल्या बैलांसाठी स्टॉक आताच रेडी करतात. सगळा मे महिन्याची तयारी. हे आता घालून घालून टाकणार. हा गवत मांडवासाठी वगैरे भेटतो आणि तो गवत डायरेक्ट वाड्यात भरणार. हवाला उटीचा भातियन गवत त्याला बोलतात. आणि मे महिन्याच्या टायमिंगला बैलांना त्याची भरपूर गरज लागते. आणि हा आमचा गावचा मंदिर आहे. हा सगळा मळा होता पहिला सगळी शेती व्हायची. आता सगळ्यांनी टाकले. सगळं हा पडलाय. फक्त हे जवळजवळ दिसतात कोपरे, हा 15 तेच फक्त कोपरे लावत आहेत. सगळा मळा होता हा बघा. आणि हा आमचा गावचा मंदिर. हे बघा, श्री गांगेश्वर दिरबादेवीचा मंदिर आमचा हा गावचा. हा बघा. सगळे गावचे ढोल आहेत बघा. गावचा पाठीमागचा, मंदिराच्या पाठीमागचा असा परिसर आहे. कौलारू मंदिर आहे, पूर्ण कौलारू. हा, हे पालखीचं आहे. हे गावचं मंदिर गंगेश्वर. नाही नाही नाही, हे पूर्ण गावचं मंदिर आहे आमचं. आणि तिकडे वर एक आहे. पाठीमागचा परिसर बघूया. अरे शिल्पक, हां हां, ठीक आहे. बोरिंग मारली बघा मित्रांनो. असा पाठीमागचा परिसर आहे. सगळा मोकळा आहे. हा मंदिर आहे. मजा आली की नाही आशिष? एक नंबर बाबा. देवाचा आता काही उत्सव वगैरे झाला का रे? आता जत्रा झाली. म्हणून आमची जत्रा असते ना, जत्रा झाली. चला चला चला. तिकडं करायला गेला की चप्पल उचलायच्या. शिल्पक चल, आता संपला दिवस आपले. पत्र घेतलंच मम्मी तिने. चलो चलो अभी मुंबई चलो. नाही ना, गावात आलं की मुंबई जायचं मन होत नाही एकतर.
हा हा चल चल काय तर करा सावकाश चल मम्मी हा बाय 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 परत रवाना मुंबईमध्ये आता चल कर काय तर सावकाश चल मंगल मूर्ती आपण काल खेळलो इथं लय मजा आली पण ना सर खूप मजा आली रात्री रात्री अंग बॅटिंग पिच आहे बॅटिंग पिच आहे आमचा विराट कोहली आमची काल मॅच जितवला म्हणून बॉडी ठेशन इलो चला उतरा हो 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 तर ते काय आलं तुम्ही जावा परत चला 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 आपला तिकीटचा पैसा संपलेला आहे आता चला मुंबईत चला मायला गर्दी काय इकडे सपत नाही आहे गर्दी आहे वाटतं तर मित्रांनो फायनली आपण पोचलोय वैभव स्टेशनला आता झालोय अजून दिवा गाडी पण गेली नाही गाडी बरोबर लेट आहे 20 मिनटं म्हणजे 12:35 पर्यंत येईल थोडं पाठीपुढे टायमिंग होईल बघूया गर्दी तर 2 गाडीच्या त्यामुळे वाटत नाही बघूया किती गर्दी होते ते कारण काय बरोबर जवळजवळची माणसांना बरोबर टायमिंग बघून येतात तर बघू आय होप एवढ्या पोरांना जागा भेटली पाहिजे बसायला प्रवास चांगला होईल तरच गाडी आली बघ ही कोणती गाडी रे ही कोणती गाडी आली मुंबईवर आशिष मडगाव एक्सप्रेस आहे ही लोकमान्य टिळक LTD वरून सुटलेली ही गाडी आहे लेट झाली वाटतं ही गाडी लय लेट झाली LTD वरून सुटते ना लोकमान्य टिळक LTD वरून गोव्याला जातं गोव्याला जायचं तुम्ही मला उतरा दिवा गाडी आली आता लेट आहे गाडी अर्धा तास लेट आली आहे गाडी गर्दी पण नाही आहे इथं थोडीशीच माणसं आहेत जर आम्हाला भेटले पाठीमागे जनरल दिवाला जनरल असतात का भेटली तर चढूया आपण याच्यात हा बघा सीट बाय सीट माणसं आहेत आले रे सीट बाय सीट माहित आहे तर मित्रांनो भाकरी घेऊन आलो होतो घरून आणि परतवेची भाजी आणि भाकरी चांगल्या का रे मीठ पीठ लागलं भाजीला ये हिला दे राकेशला दे भाजीची सर घ्या अजून भाकऱ्या भरपूर आहेत विनय सर भरपूर आहेत भाकऱ्या घे ना तू पण कधी घ्या तर या मित्रांनो भाकरी खायला काय झाला काय एवढा काय बिघडलाय की काय चल 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 दोन्ही काय दोन्ही काय चल मेंढी काढ मेंढी काय मेंढी 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 आता येईल मेंढी भाषेला गेली वा झवली गडगड कोट आहे पहिलाच वाटतंय हिला तुरुप घेणार नाही भरली पाण्याची पण इकडे आहे आपले तर आपलं जात आहे
बदाम तुरू हे माझा होता ना राणी तुझी हाय याच्याकडे हा नाही याच्याकडे मेंढी याच्याकडे आहे की आपला जात आहे पाचशे नाही मेंढी याच्याकडे आहे ना मेंढ्या कुजवून ठेवताय ना कुजवून नाही आपली गाडी आलेली आहे. चलो मुंबई. 1 तास लेट आलेली आहे, अर्धा तास लेट आलेली आहे. हा इथेच थांबा, इथेच थांबा. इथे समजेल खाली आहे काय. हे खाली आहे, खाली आहे, पुढे खाली आहे पूर्ण. हे खाली असणार गाडी. प्रतीक चढा काय एवढ्या लांब कशाला गेले ते. पुढे खाली होती, पुढे खाली आहे थोडी. निघाली वैभवडीमधून. भले लेट झाली पण जागा भेटली आम्हाला. भरपूर दिवस आठवणीत राहतील कारण का भरपूर मजा केली पोरांनी आणि भरपूर धमाल केली. आता जाऊया मुंबईला. उद्या जायचं आहे कामाला. बाय बाय. जायचं कामाला. चलो मुंबई. इथं बसेल ना तू. ए मी कुठे येऊ. चला हो सर. जागा भेटली. गणपती बाप्पा मंगळमूर्ती. इथं बसतेस तू. इथे ना ये. गाडी खाली आहे. सीट बाय सीट माणसं आहे बघा. पूर्ण गाडी खाली. राजापूर स्टेशन आलेलं आहे. राजापूर स्टेशन आहे आता. फायनली आम्हाला सगळ्यांना एकत्र सीट भेटलेली आहे. मी कुठे बसू. इथं वर येतो मग. चलो भाई किधर मरा मान्यव पडचं रे. मरणाची गर्दी आहे बघा. गर्दी बघा रत्नागिरीला. झाली गर्दी आता. मारा गर्दी झाली.
अरे इथून रत्नागिरीला पोहोचलो आणि रत्नागिरीला गर्दी झाली आहे भयानक. आम्ही चणे खातोय. खूप लागले. हे वडापाव खातोय. वडापाव सर. नो वडापाव. केळेवाला कोण चढला तू गेला? कितीचा वडापाव? चला पत्ते वाट आणि पत्ते खायला बसलो आता. सर वाटा पत्ते वाटा. सर बसा सर बसा तुम्ही. बरं हे प्रतीक उतर. सर तुम्ही बसून घ्या ना. प्रतीक तिथे बसेल. सर चाय चांगली आहे काय? 5 आहेत 5 घे. एकदम फालतू. हे प्रतीक चाय चांगली आहे काय? पाणी असेल गरम केलेला उकळलेला पाणी. तर या मित्रांनो चाय प्यायला रत्नागिरीला पोहोचलोय आणि थोडीफार गर्दी झाली आहे. आमची सीट तर पूर्णपणे बुक केलेली आहे आम्ही. घेऊया पुढे पुढे घेऊया. संगमेश्वरला चांगली भेटेल काकडी. संगमेश्वरला चांगली भेटेल. संगमेश्वर आलंय. संगमेश्वर पब्लिक बघा खैस नाही येतात. एवढी माणसं येतात तरी खैस ना. पब्लिक बघा मित्रांनो संगमेश्वरला. हॅलो हॅलो संगमेश्वरला. ये चला बाय बाय. चला सर जा सावकाश. चालता हो जा. माझी चिपून आल्या तुला काय सांगून फायदा आहे. हे फॉरेनर पण चिपूनला चढतात. प्रतीक फॉरेनर. चर्चगेट आला. चर्चगेट अगला स्टेशन चर्चगेट. ए काय तुला काय बसवत नाही का शिल्पक? मी बसलेलं ए राख्या काय माहिती आधीचे कुठे 4 पत्ते नंतर करणार काय ते. थांबा झाला आता चांगलं नदी येते रे. उतरे पोचलोय आता पनवेलला. आपण बरोबर 7:15ला गाडी पोचले टायमिंगमध्ये. तर बघूया आपण आता दादरवरून आपल्याला जायचं आहे लोकलनी. तर किती वाजता पोचते दादरला बघू. ह्याच्यानंतरला स्लो सिग्नल लागत जाते. लवकर जायला पाहिजे जेणेकरून आपण लवकर पोचू. चांगला प्रवास झाला. अजिबात क्रॉसिंग नाही लागला आतापर्यंत. मस्तपैकी आलो. जागा भेटली आपल्या सगळ्यांना. गाड्या आता झाल्या खाली सगळी. हे बघा पनवेलला आणि ठाण्याला थोडीफार खाली होईल. मस्त भरपूर पब्लिक उतरली पनवेलला. तर मालगाडी लागले. अरे उतरा. चढला म्हणजे तुम्ही आलात ना बसून. अरे पण गाडी खाली आहे. तू सरळ बोल. तर मी फायनली आपण मला आपल्या दादर स्टेशनला उतरलोय आणि रिटर्नला भरपूर माणसं चढली.
भयानक अक्षरशः भांडणं झाली. मस्त प्रवास झाला. तर आता जाऊया लोकल पकडायला घरी. ॲक्च्युली कसं माहिती आहे, चढायला काय नाही, पण उतरताना जेव्हा माणसं उतरताना तेव्हा म्हातारे वगैरे असं त्यांना उतरायला जमत नाही. त्यामुळे जेव्हा ट्रेनला चढतो तेव्हा आपण काळजी घेतली पाहिजे. जी माणसं उतरतात त्यांना उतरू द्या, त्यानंतरच चढलं पाहिजे. तर त्यामुळे थोडी मटमट झाली. बोलतो माझी बायको प्रेग्नेंट आहे आणि स्वतः दारू वगैरे पिऊन आला. तर ह्या गोष्टीमुळे थोडं राग आला. त्यामुळे थोडं भडकली होती. लगेच लोकल ट्रेन पकडूया घरी.